हॅलो फ्रेंड्स, आय एम डॉक्टर श्रद्धा शिंदे, फिटल मेडिसिन स्पेशलिस्ट. फ्रेंड्स, आज आपण सोनोग्राफीला यायच्या अगोदर काय तयारी करायला पाहिजे याविषयी डिस्कशन करणार आहोत. सोनोग्राफीला येताना बऱ्याच पेशंट्सला जेवण करावे की नाही, उपाशी पोटी यावे का, पाणी खूप प्यायला हवे का, असे प्रश्न पडलेले असतात. तर आज आपण त्याविषयी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. सोनोग्राफीला येताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोनोग्राफी सेफ आहे की नाही हा असतो. तर प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी बाळासाठी कम्प्लिटली सेफ आहे, काळजी करण्याची गरज नाही. आता सोनोग्राफी हे खूप चांगली टेक्निक आहे ज्यामुळे बाळाची हेल्थ आपल्याला व्यवस्थित कळू शकते. त्यामुळे सोनोग्राफी प्रेग्नन्सीमध्ये करणं खूप आवश्यक असतं. सोनोग्राफीला येताना प्रायर अपॉइंटमेंट घेणं गरजेचं असतं, कारण प्रत्येक सोनोग्राफीसाठी वेगळा वेगळा वेळ लागतो. त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट आधी घ्या. सोनोग्राफीला येताना 5 ते 10 मिनिटं अगोदर पोहोचा, म्हणजे तुमची घाई किंवा गडबड होणार नाही. सोनोग्राफीला येताना तुमची प्रिव्हियस फाईल सोबत घेऊन या. सोनोग्राफी करण्यासाठी तुमचे गायनेकोलॉजिस्ट किंवा ऑब्स्टेटिशियन सोनोग्राफीसाठी एक चिठ्ठी म्हणजे प्रिस्क्रिप्शन देतात. सोनोग्राफी करण्यासाठी हे प्रिस्क्रिप्शन अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे ते ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन सोबत घेऊन यायचं आहे. सोनोग्राफी येताना तुम्ही सोबत आई, वडील, हजबंड, बहीण अशा कोणाला तरी घेऊन येऊ शकता. त्यांनी तुम्हाला मानसिक आधार मिळू शकतो. सोनोग्राफी ही बाळाच्या पोझिशनवर अवलंबून असते, त्यामुळे सोनोग्राफीसाठी जास्त वेळ लागू शकतो. कधी कधी अर्धा 1 तास, कधी कधी 2 किंवा 3 तास लागू शकतात. बेबीच्या पोझिशनवर अवलंबून असतं, त्यासाठी वेळ काढून सोनोग्राफीसाठी येणं आवश्यक आहे. सोनोग्राफी करताना किंवा झाल्यानंतर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही जरूर लिहून ठेवा. तुमचे सोनोग्राफीचे डॉक्टर सोनोग्राफी संपल्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात. सोनोग्राफीसाठी शारीरिक काय तयारी हवी? सोनोग्राफीसाठी येताना फुल ब्लॅडरची गरज नसते. जर तुमची इंटरनल किंवा वजानल सोनोग्राफी असेल तर ब्लॅडर एम्प्टी लागतं, तर वॉशरूमला जाऊन यावं लागतं. आणि सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरची सोनोग्राफी असेल तर थोडंसं ब्लॅडर फुल असेल तरी चालतं. पूर्ण ब्लॅडर फुल असायची गरज नाही, खूप पाणी पिण्याची गरज नाहीये. कपडे थोडे सैलसर असावे, म्हणजे पोटावरून सोनोग्राफी करणं सोपं जातं. सोनोग्राफीसाठी उपाशीपोटी येण्याची गरज नसते. तुम्ही नॉर्मल ब्रेकफास्ट किंवा लंच करून येऊ शकता, सोबत टिफिनही घेऊन येऊ शकता. तुम्ही तुमच्या डॉक्टरने दिलेली सर्व औषधे वेळेवर घेऊ शकता. सोनोग्राफीसाठी येताना तुम्ही कुठल्याही स्ट्रेसनी येऊ नका. तुमचं मन आनंदी असेल तर तुम्ही तुमच्या बाळाची सोनोग्राफी एन्जॉय करू शकता. थँक्यू. हॅव अ हॅपी अँड सेफ प्रेग्नन्सी.